नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या आपल्या हम्पी ट्रिपच्या डे 3 आहे. सगळं पॅकिंग झालंय, बॅग रेडी आहेत आणि आता आपण आपल्या रूमला बाय बाय करून निघालोय. आता आपण चाललोय रिक्षाकडे आणि सुरू करतोय आजचा नवीन दिवस. आजचा आपला पहिला पॉइंट आहे अंजनेद्री हिल. खूप फेमस आणि खूपच सुंदर प्लेस आहे. पण त्याआधी थोडासा नाश्ता करूया, कारण आज थोडं क्लाइम्बिंग आहे, एनर्जी लागणार आहे. तर चला तर आधी नाश्ता करू आणि मग जाऊया आपल्या पहिल्या पॉइंटकडे. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलो आहोत अंजनेद्री हिलला. हे ठिकाण खूप खास आहे, कारण असं मानलं जातं की इथेच भगवान हनुमानांचा जन्म झाला. हा डोंगर म्हणजेच हनुमानांची जन्मभूमी मानली जाते, म्हणून इथे खूप भक्त दर्शनासाठी येतात. वर जायला सुमारे 500 ते 600 पायऱ्या आहेत. थोडं कठीण आहे, पण वर गेल्यावर जो व्ह्यू दिसतो ना, तो एकदम अमेझिंग आहे. सगळीकडे डोंगर, नारळाची झाडे आणि शांत वातावरण एकदम माइंड फ्रेश करणारा अनुभव आहे. आणि वर एक छोटंसं पण खूप सुंदर मंदिर आहे, जिथे तुम्ही शांतपणे दर्शन घेऊ शकता. जर तुम्ही हम्पीला आलात तर अंजनेद्री हिल मिस करू नका. हा एक्सपिरियन्स टोटली वर्थ आहे. तर मित्रांनो, थोडी इन्फॉर्मेशन सांगतो. अंजनेद्री हिल हा कर्नाटक राज्यातील हम्पी जवळ आनेगुंडी गावात स्थित आहे. हिंदू धर्मानुसार हा डोंगर भगवान हनुमानांच्या जन्मस्थळ मानला जातो. त्यांच्या आईचं नाव अंजनी माता होतं, त्यामुळे या ठिकाणाला अंजनेद्री असं नाव पडलं. हा परिसर किचकुंटा म्हणून ओळखला जातो, जो रामायणामध्ये वर्णन केलेला आहे. डोंगरावर जाण्यासाठी सुमारे 600 ते 700 पायऱ्या चढाव्या लागतात. वरती भगवान हनुमानांचे मंदिर आहे, जिथे भक्त दर्शनासाठी येतात. या ठिकाणावरून तुंगभद्रा रिव्हर आणि संपूर्ण हम्पी परिसर खूप सुंदर दिसतो. हा भाग युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समाविष्ट असल्याने हम्पी परिसराचा एक भाग आहे. इथे धार्मिक महत्त्वाबरोबरच नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरणासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. रामायणात किचकिंडा हा भाग खूप महत्त्वाचा आहे, जो आजच्या हम्पी परिसराशी जोडला जातो. याच भागात अनेक डोंगर आहेत आणि त्या डोंगरांवर वानर सेना राहत होती असं मानलं जातं. हनुमान यांचा जन्म अंजनेद्री हिल येथे झाला असं मानलं जातं, त्यामुळे हा डोंगर खूप पवित्र आहे. रामायणात राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात या डोंगराळ भागात आले होते. इथेच त्यांची भेट हनुमान आणि सुग्रीव यांच्याशी झाली. हनुमानांनी रामांना मदत करण्याचं वचन दिलं आणि सीतेचा शोध सुरू झाला. नंतर हनुमान समुद्र ओलांडून लंकेत गेले आणि तिथे सीता यांना अशोक वाटिकेत सापडलं. हनुमानांनी रामांचा संदेश सीतेला दिला आणि परत येऊन रामांना सगळी माहिती सांगितली. त्यानंतर रामांनी वानर सेनासोबत लंकेवर आक्रमण केलं आणि रावणांना यांचा पराभव करून सीतेची सुटका केली. आणि शेवटी राम, सीता आणि लक्ष्मण परत अयोध्येला गेले. आता आपण खाली आलो आहोत. खूप थकलोय, तर आता थोडा फ्रेश होण्यासाठी उसाचा रस घेऊया आणि इथेच आजचा ब्लॉग एंड करूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.